आता पाहूयात बातम्या विस्तारानं। उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर सुद्धा आंदोलक शिवाजी पार्क परिसरामध्येच आहेत आणि पोलिसांकडून आंदोलकांना जाण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र तरुण मंडळी या ठिकाणाहून हटत नाहीयेत। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनासाठी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनेश, बघा, छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून ही सध्याची थेट दृश्य आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आंदोलनाची घोषणा केली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जातो आहे। हे आंदोलन संपल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर शिवसैनिक या आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। पण आता जे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचे समर्थक अजूनही आंदोलनाच्या स्थळाहून हटायला तयार नाहीयेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत। आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर आहोत। हे सगळे आंदोलक मोठ्या संख्येनं या मैदाना बाजूच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावर उभे आहेत आणि ते अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांचं समर्थन करत आहेत आणि ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे करत आहेत। आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो। शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावर ही सध्याची थेट आंदोलनाची दृश्य आहेत। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन संपलेलं आहे, पण शिवाजी पार्क मध्ये अजूनही अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे सगळे त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। बहुसंख्य हे तरुण आहेत। ही युवा शक्ती अजूनही या आंदोलनाच्या ठिकाणाहून जायला तयार नाही आणि ते अजूनही या सगळ्या घटनांचा, ज्या देशामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत, विशेषतः नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत आहेत। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। सोनम वांगचुक यांच्या बाबतीत जे केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस यांनी घेतलेला भूमिका आहेत त्यांचाही निषेध केला जातोय। ही सध्याची थेट दृश्य आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून बघू शकतो। बरोबर, नक्कीच। धन्यवाद दिनेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।